मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी माहिती काढली आहे आणि आपला संशय खरा ठरलाय. नरसिंह किल्लेदारांची 6 नंबरची गाडी त्या रात्री ज्या आय विटनेसने पाहिली तो दिनेश मानकामेचा ओळखीचा आहे आणि अनेक वर्षापासून तो दिनेशकडे काम करतोय असं कळलंय. नरसिंह किल्लेदारला त्याच्या विरोधकांनी या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केलाय याची जवळपास खात्री पटली आहे मला. आय थिंक या प्रकरणात आपल्याला काही नवीन अरेस्ट करावे लागणार. वॉरंटसाठी तयारी करा. ओके मॅडम. नीलम महाजन म्हणजे महामाया आहे. खोदून खोदून प्रश्न विचारत होती मला. म्हणून तिच्या समोर तुम्ही लोटांगण घातलत. मंजिरीच्या खुनात नरसिंह किल्लेदाराला आपण कसं काय अडकवलंय याची तुम्ही तिच्या समोर कबुली दिलीत. नाही माताजी, मी असं काहीच केलेलं नाही. हा, ती मला खोदून खोदून प्रश्न विचारत होती. मी काही तिला दाद लागू दिलेली नाही. शेवटी मीही काही कच्च्या गुरुचा चेला नाही. सध्या तरी वेळ मारून नेली. साहेब, आनंदाची बातमी. सगळ्याच गोष्टी आपल्या बाजूने घडायला लागलेल्या आहेत. त्या सविता जाधवने तुम्हाला चहामध्ये गुंगीचं औषध दिलं होतं याचा कबुली जबाब दिलेला आहे. त्याशिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये त्या विक्रांत महाडिकचाच हात आहे हेही स्पष्ट झालंय. त्यामुळे त्यांच्यावरचा संशय आता त्यांचा पक्का होऊ लागलाय. ठोस पुरावे मिळाले की लवकरात लवकर त्यांना अटक व्हायला हरकत नाही. साहेब, जर तसं झालं ना तर आपला सुटकेचा मार्ग लवकरात लवकर मोकळा होईल. माझ्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या त्या माई साहेबांना जाऊन सांगा म्हणावं. माई साहेबांना सुद्धा लक्षात आलंय साहेब, तुम्हाला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न महिमावतीनेच केलेला आहे. त्यामुळेच त्यांनी तुमच्यावरचे सगळे गुन्हे मागे घेतले जावेत अशी विनंती केली एसीपी महाजनांना. हॅलो हॅलो जानकी, आई कशी आहेस तू? तब्येत बरी आहे ना आता? अगं मी एकदम बरी आहे. ऑपरेशन झाल्यापासून लई बरं वाटते बघ. आज तुझ्यामुळे मी हा दिवस पाहू शकले ग. 10 लाखाचा खर्च होता. कुणाकडे मागणार होतो आम्ही? आणि एवढे पैसे एका वेळात ना कुणाकडे असतात का ग? पण मला सांग, तू कुठून आणलेस एवढे पैसे? जावई बापूने दिले? आई तू कशाला काळजी करते? आता सगळं झालंय ना ठीक. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी कर. तू इकडची काय बी काळजी करू नका. मी बरी आहे. इकडे समजा व्यवस्थित झालं ना का मग तू ये. ठेवते आता. हा बोला वाकनीस काका. वाकनीस काका नाही बेटा, मी बोलतोय. कशी आहेस तू? बाबा तुम्ही कशी आहेस? अशी एकाएकी का निघून आलीस? बरी आहेस ना? तुमच्याबद्दल इतक्या बातम्या ऐकल्या ना की खूप अस्वस्थ वाटायला लागलो मला. शेवटी न राहून आले मी इकडे. माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते बघून घेतलं असतं ना मी. ते माहिती आहे मला कोणाचीच गरज नाहीये, माझी सुद्धा नाही. तुझ्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी फोन नाही केला तुला काहीच कळवलं नाही. मी बोलणारच नाही आता तुमच्याशी. असं कसं बोलू शकता तुम्ही बाबा? तुमच्या आयुष्यात एवढं काही घडतंय त्यापेक्षा माझा अभ्यास महत्वाचा आहे का? माझ्यासाठी कॉलेज अर्धवट टाकून आलीस. धापाटे घालीन तुझ्या पाठी. बेल मिळाली की मी घरी येईन. मग आपण घरी बसून गप्पा मारू आणि तेव्हा आपल्या दोघांमध्ये कोणीही नसणार. खूप गप्पा मारू, खूप बोलू. प्रॉमिस. मलाही खूप बोलायचंय तुमच्याशी आणि विशेषतः जानकी बद्दल. तिच्याविषयी काही बोलायचं नाहीये मला. बाबा पण मी. तू आता आराम कर बेटा. मलाही इतका वेळ फोनवर बोलायची परवानगी नाहीये. तू स्वतःची काळजी घे. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. बाय.